शिव है, शिव ही सुंदर है। जागो टकर देखो, जीवन ज्योत जाग रही। सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम। सबका एक चिनाता, राधा मोहन शरण सत्यम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम। ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है।
नमो भगवते वासुदेवाय। हरिः ॐ तत्सत्। स्वस्ति श्री गणेशाय नमः। ॐ श्री सरस्वते नमः। ॐ श्री गुरुभ्यो नमः। श्री इष्टदेवताभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तानी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। वर्णानामर्थसङ्घानां रसानां चन्द्रसामपि मङ्गलानां च करतत्तारो वन्दे वाणी विनायकम् भवानी शङ्करं वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धास्त्वन्तस्तिमीश्वरम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैल्यपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपा अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदम्भोजतेजस्फुरिदिप्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नारायण नारायण
पतये शिव हर हर महादेव। भोलेनाथ शंकर भगवान की, नंदीश्वर भगवान की, शिव महापुराण की जय। सच्चिदानंद घन अकारण करुणा वर्णाले भक्तवंशा कल्पतरू, षडगुण ऐश्वर्य संपन्न रुक्मिणी प्राण संजीवन जगताधार श्री भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकाचे मायबाप, अनाथाची माय ज्ञानियांचे राजे ज्ञानोबार आहे। जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपला संसार रस्त्यावर आणणारे, आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबाराय, ग्रामदैवत हनुमंतराय, आदी करून आपल्या सर्वांचे सद्गुरू परमपूज्य सद्गुरू नारायण महाराज अशा थोर मोठ्या साधू संतांच्या जन्माने त्यांच्या पदस्पर्शाने पावन जगाला मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर समाजासाठी किती जगावं, समाजाच्या हितासाठी किती तळमळ करावं, हे परोपकार नाव केवळ केवळ आत बसलेल्या नारायण महाराजांमुळे आपल्या गावाला प्राप्त झालेले। अशा महान साधूच्या कृपा छत्राखाली पावन झालेलं आपलं गाव आहे। त्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे भगवान श्री या जगाचे त्रैलोक्याधीश आदिनाथ उमापती भूत भावन परम पावन भोलेनाथ शंकर परमात्म्याच्या धर्म मंडपामध्ये श्रावण मासाचा औचित्य साधून, श्रावण मासाचा प्रवकाळ साधून आपला हा चालत असलेला शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा आज चालत असलेल्या उत्सवातील दुसरा दिवस। दुसऱ्या दिवसामध्ये कथेला सुरुवात करण्याच्या अगोदर या व्यासांच्या गादीवरून सर्व श्रोते मायबापांच्या चरणावर साष्टांग दंडवत, सर्वांना रामकृष्ण हरी। जे आपल्या साथसंगतीला आहेत आदरणीय विठ्ठल गुरुजी असतील, आदरणीय माझे वडील पांडुरंग गुरुजी असतील, दशरथ महाराज आणि गावातील सर्व श्रेष्ठ जाणते मंडळी, सगळेजण आपण आपल्या वेळातला वेळ काढून संसाराची पाठी बाजूला सारून भगवंताची कथा श्रवण करण्याकरता आज दरबारात जमलो आहोत। आज उंबरग्याचेच माणसं नाहीत, आमच्या गावाहून बी काही बरेच श्रोते मायबाप आलेले आहेत। जगाच्या पाठीवर 33 कोटी देवतेपैकी भगवान शंकराचे एक आगळं वेगळं स्थान आहे आणि त्या भगवान शंकराचं विशेषरित्या वर्णन करणारा चरित्र ग्रंथ जर कोणता असेल तरी तर काय शिव महापुराण कथा सोहळा आहे। महादेवाची कथा ही मंदिरातली कथा नसून घराला मंदिर बनवणारी कथा आहे। सगळ्याला तर आता घरी जाऊन काही कथा करणं होणारच नाही, पण तुम्ही एक काम करा, मंदिरात या, इथली कथा मंदिरापुरती न ठेवता आपल्या घरला घेऊन जा। एक आहे माय, देवळात आलं की माणसानं रिकाम्या हातानं जात जाऊ नये, काहीतरी घेऊन जात जाऊ। एका वयनं असंच ऐकलं, माय दीदीलाही सांगितलं घेऊन जावा घेऊन जा, माझा चप्पल घेऊन गेली। मी म्हणलं आज का तुम्हीच म्हणलात की घेऊन जा म्हणून काहीतरी। अरे ते नका घेऊन जाऊ, जे कथेमध्ये तुमच्या तापलेल्या जीवाला शांत करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, काही जे चरित्र आहे ते मात्र घरला घेऊन जात जा। या कथेमध्ये एवढी मोठी ताकद आहे, मी काल सांगून गेले। आपण देवराज ब्राह्मणाची कथा काल श्रवण करत होतो। कितीही जरी दुराचारी असला
महापापी असला, खट्याळ असला, क्रोधी असला, कुटील असेल, अशा देखील माणसाचा उद्धार या कथेमुळे होऊ शकतो. देवराज ब्राह्मणाने थोडी पाप केली नव्हती आपल्या हातातून. आधी चांगला होता, पण भिल्लांच्या संगतीमुळे बिघडला. बरेच पाप कर्म हातातून घडल्यानंतर म्हातारपण जवळ आल्यानंतर उतरत्या वयात त्याला वाटू लागलं उगाचच केलं गड्या. म्हणजे आपण जे जीवन आपल्याला सत्कार्यामध्ये घालवायचं होतं आपण ते कुठंतरी दुसरंच कार्य करण्यामध्ये घातलो, संसार करण्यामध्ये आपण खर्च केलं. पश्चाताप होऊ लागला त्याला. नंतर एका विशेष वयानंतर माणसाला पश्चाताप होत असते आणि पश्चातापानं माणसाच्या अंतःकरणाची शुद्धी होत असते. आता काय करावं, आता काय करावं. गेला महादेवाच्या मंदिरामध्ये, कथा श्रवण करायला सुरुवात केली. जर्जर शरीर झालं आणि ताप आला त्याला. ताप मी सांगत होते काल थोडं पावसाचं वातावरण असल्यामुळे आपण गडबडीने घेतलो. ताप कोणालाही येत नसते बरं. ज्याच्या अंगात असतात त्रिविध ताप त्याच माणसाला येत असते ताप. सत्व रज तमे भरून गेले व आपल्या अंगामध्ये. काय सांगू तुम्हाला, जन्मभर वाईट कर्म केले असल्यामुळं ताप आला महाराज. त्या तापीमध्ये आता नामस्मरण करत होता पण जन्मभर केलेलं पाप भोगावं लागते ना. बरेच माणसं म्हणतात इथं केल्याला तिकडं नरकात भोगावं लागते. नरकात तर भोगावंच लागते पण इथंच भोगावं लागते. आता कलियुगामध्ये असा नियम आहे. जुनी माणसं म्हणते आपण केलं की 7व्या पिढीला येत असतं. मग बरोबर आहे ना, 7व्या पिढीला. पण हे आता असं नाही. अरे डाव्या हाताने केलं तर उजव्या हाताला भोगायला येत नाही, ते डाव्याच हाताला भोगावं लागतं. हे इतकं आलेलं आहे आता आपल्याला. अग कर्मी जे उरावे, सुखदुःखी फळा यावे, तया ते भोगावया यावे. जे जे केले ते भोगल्याशिवाय जाता येत नाही महाराज. माऊलीची भाषा आहे ज्ञानोबरायाची. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजल मेले ऐसे उपजल मेले ऐसे. गेले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले आणि तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. कर्मरेखा एक असे देवादिकाला देखील तुका म्हणे कर्मरेखा देवादिका चुकेना नामा म्हणे का. अरे देवाला देखील कर्म चुकत नाही आपलं तर सोडून द्या महाराज. इतकंच भोगावं लागतं आणि भोगून कर्म संपवावं लागतं. हो मोडेगा काही केले, हा काळे गोरे पण धुतले फिटवलेले. वा. काय गोड भाषा आहे बघा संताची. तुम्ही जे कपाळात लिहिलेलं आहे ना ते काही केलं तरी चुकता येत नाही. काही करा ते भोगावंच लागते आपल्याला. हा काळं गोर पण घालवता येईल पण कर्म घालवता येत नाही माणसाला. ते पाप तेवढं कर्म केलं असल्यामुळं भोगावं लागलं. अंगाला दाह होऊ लागला त्याच्या. एक आहे माणसाला ताप आला की माणसं आपोआप देवाकडे पळतात बघा. ते म्हणतात बघा अंगात आला ताप देवा तू माझा बाप, आणि अंगाचा गेला ताप मी तुझ्या बापाचाही बाप. माणसाला वाईट परिस्थिती आली की हात जोडून असते देवावर. वाईट वेळ आली की माणसं म्हणतात नशिबाने केलं, देवानं असं करावं का आमच्या सोबत, देवानं असं करावं का. आणि चांगलं जीवनात घडू द्या
तेव्हा म्हणणार देवानं केलं, आम्ही आमच्या मनगटाच्या बळावर केलं हो म्हणते, आम्ही केलं हो म्हणत असते. अवघड आहे माणसाची परिस्थिती. 10 सण होईना झाला त्या देवराज ब्राह्मणाला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, मुखानं मंत्र चालू, कानावर मंत्र चालू, सतत महादेवाच्या पिंडीचं दर्शन होत होतं त्याला. त्यावेळेस यमदूतही आले आणि शिवदूतही नेण्यासाठी आले. यमदूत जेव्हा त्याला असं बांधून नेत होते त्यावेळी शिवदूत म्हणायला लागले, अरे हे तुमचं गिराईक नाही, हे आमचं गिराईक आहे म्हणले, आम्ही याला कैलासाला नेणार आहोत. यमदूत म्हणले, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय म्हणले, रॉंग नंबर लागलाय म्हणले. अरे न जन्मभर पाप केलेत म्हणले, वेश्यागमन, क्रोधी, कुटील असा माणूस आहे म्हणले. हा कैलासाला कसा जाईल, हा नरकाला जाण्याचा वाटचा माणूस आहे म्हणजे. शिवदूत सांगायला लागले, त्यानं जन्मभर काही करू द्या गड्या, पण अंत काळाला आमच्या मालकाचं नाव घेतले म्हणजे. ज्याच्या अंत काळाला मुखाला नाव येतं ना, महाराज म्हणतात बघा, अंत काळी ज्याच्या नाम आले मुखान, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकालीच हो, अंतकालीच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम यप्रयाति समद्भावम याती नास्ति हो. संशय. शेवट गोड झाला पाहिजे माणसाचा, जन्म कसाही असो. शेवटी जरी नामस्मरण केलं तरी माणसाचा उद्धार होत असते. मला एक सांग नाही, आता बरेच म्हातारी माणसं जमलेत, जाऊ द्या तुम्हाला जमलं नसेल परमार्थ, आता तर माळ घाला, आता तर कीर्तन भजन करा, आता तर तरुण जा ना. लागलो तर आपण त्या वाटेला आता यमदूताच्या. शिवदूतानं त्याला घेतलं आणि कैलास मार्गाला गरुडामध्ये वाहनामध्ये बसून त्या देवराज ब्राह्मणाला कैलासाला नेलं महाराज. मला एक सांगायचे, अशा पापी माणसाचा उद्धार होत असेल तर आपला बी नक्कीच होईल की हो, यात कसल्याच प्रकारची शंका नाही. याचंच काय, शौनकादी ऋषी म्हणायला लागले, महाराज अजून एखादा आम्हाला दुसरा दृष्टांत सांगा म्हणले. एकावर आमचं भाग न गेले, आम्हाला पटलं नाही म्हणले. अजून असा एखादा काही प्रसंग आहे का, घोर पापी होता पण शिव महापुराण ऐकल्यामुळे कैलास धामाला गेला, असं काही आहे का मला सांगा. महाराज म्हणले, हो सांगतो ना म्हणले, आम्ही महाराज लोक सांगायलाच बसलोत म्हणले, काय काम आहे आम्हाला दुसरं. सुरुवात केली सांगायला. समुद्र किनाऱ्यावर एक बाष्कल नावाचं खेड होतं, ऐका बरं. ही कथा जरी ऐकला तरी शिव महापुराणाचं पुण्यपदरामध्ये पडत असते. बाष्कल नावाचं खेड, त्या खेड्यामध्ये बिंदुक नावाचा ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण तसा चांगला होता, पण पत्नी मात्र थोडं विचित्र स्वभावाची, सतत भांडणारी नवऱ्याला. मालकाचं ऐकायचं नाही, मालकानं हे कर म्हणलं की तेच करते म्हणायचं, वैरण घे म्हणलं की शेंगाच तोडते म्हणायचं. हे असं विचित्र स्वभावाची पत्नी. एक आहे बघा, सगळे जाणते माणसं आहेत माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं, पत्नी चांगली भेटण्यासाठी देखील पुण्यच लागत असते, पुण्याशिवाय पत्नी देखील चांगली भेटत नाही. आता आमच्या शंकर महाराजांनी एवढा सुंदर सोहळा घडवून आणलाय, त्याच्या माग महाराजांबाईचा किती मोठा हात आहे हो. अहो 4 वाजल्यापासून या दोघा नवरा बायकोच्या पायाला दम नाही. महाराज म्हणले कथा करायचे, महाराजींबाई जर म्हणले असते बसा बघू तुम्हालाच काय लय हौस आहे का म्हणल्यावर जमलं असते का, झाला असता काय सगळा सोहळा पाहायला भेटला असता का आपल्याला. महाराजांच्या पाठीमागे तेवढाच आमच्या महाराजींमाईचा देखील हात आहे. ते मी काल परवा एका ठिकाणी वाचलं, ऐका बरं माझ्या माऊल्यानो, स्त्रीनं कसं वागावं जीवनामध्ये. पत्नी जर नालायक असेल, बुद्धिहीन असेल, तर ती आपल्या मालकाला नौकर करते आणि जन्मभर त्याची दासी म्हणून राहत असते. आणि ती जर पत्नी हुशार असेल, बुद्धिवान असेल, तर नवऱ्याला राजा करते आणि दिमागात त्याच्यासोबत राणी म्हणून फिरत असते.
चांगली भेटणं भाग्य समजावं लागल, दैव समजावं लागल तुम्हाला देखील. आणि उग कर कशा भेटली तर उग संसाराची राख रांगोळी आहे की आपल्या. पण कुठं काय चुकलं होतं की त्याची बायको थोडी विचित्र स्वभावाची होती. त्या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाची त्याच्या पत्नीचं नाव आहे बरं चंचुला. पण काय झालं, काही काळानंतर पत्नी सुधारली आणि ब्राह्मण बिघडला. उलट झालंय. पत्नी पातिव्रत्य धर्म पालन करू लागली, मालकाचं ऐकू लागली, पण त्या ब्राह्मणानं वेद आचार सगळं सगळं त्यागलं महाराज आणि नाही ते कृत्य करायला लागला. जुन्या बाया म्हणते लग्न झालं की माणूस बदलते म्हण. बरोबर आहे माय? बरोबर आहे गुरुजी? अगदी बरोबर आहे म्हणतेत. बरं आता मी काही तुमचंच ऐकून सांगत असते सगळं. एखाद्या माईला विचारा म्हणजे माय तुमचं पोरगं कसं वागायला, ती म्हणत्या माय पहिलं नव्हतं हो असं. आधी घरात आलं की म्हणत असतं आई कुठे गेली आहे, आई कुठे गेली आहे, आई 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 करत असत. काल परवाच लग्न झाले म्हणजे परगावची पोरगी आल्या म्हणजे घरामध्ये, आणि घरी आलं की म्हणाले आई तिला कुठे गेल्या म्हणाले. आता माझा अठ्ठास सोडून दिले म्हणजे बायकोच हे करायला म्हणजे लग्न झाल्यानंतर बदलत असतेत म्हण बरं माणसं. तसा ब्राह्मणही बदलला बरं. हा पाप कर्म करू लागला. ती पातिव्रता होती, तिनं भरपूर प्रयत्न केला आपल्या मालकाला सुधारण्याचा, पण ते काही जमलं नाही तिला. बायामध्ये एक अशी ताकद असते की ती पुरुषाला सुधरू शकते बरं. माणसं म्हणते पोरग चांगलं वागणं झालं, पोरग आवरणा झालं की म्हणते त्याचं लग्न करा, त्याला आपोआप सुधारते म्हणते. ते तसंच आहे. स्त्री शक्तीमध्ये ताकद असते ना त्याला सुधारवण्याची, पण ते चंचुलेला जमलं नाही महाराज. बरेच दिवस गेल्यानंतर चंचुला मात्र कंटाळली. एका दिवशी तर त्यानं 4-5 वेळा घरीच घेऊन आल्या डायरेक्ट. तिची तळपायची आग मस्तकाला गेली. ती म्हणायला लागली अरे तुला जर वाईट वागायला जमत असेल तर मला जमणार नाही, मला करता येणार नाही का म्हणजे तुझ्यासारखं. स्त्रिया जे बिघडतात ना त्याच्या मग कुठंतरी पुरुषाचाच हात असते बरं. आपण वाईट वागल्यामुळे आपली पत्नी सहजच वाईट वागत असते. प्रत्येकाला वाटते की आजच्या मुली सुधारल्या पाहिजे, मुली सुधारल्या पाहिजे, पण आधी सगळी सुधरा ना तुम्ही. आजकालचा कोणताही तरुण मुलगा बघा, प्रत्येकाला शिवरायांचं गाणं ऐकलं, शिवाजी महाराजासारखी दाढी वाढवली, कानामध्ये बाळी घातली म्हणजे काय शिवराय होऊ शकता का तुम्ही? अरे शिवराय जर व्हायचा असेल, शिवभक्त जर व्हायचा असेल तर ते सुभेदाराची सून कशी वापस केली होती, त्यांनी आणून ठेवली होती. सुंदर दिसणारी स्त्री सांगितलं म्हणजे महाराज तुमच्यासाठी नजराणा आणलाय. शिवरायाने सांगितलं अरे ती माय आहे म्हणले, आपली बहीण आहे ती आपली. तिच्या पुढे गेले, हात जोडले, सांगितलं म्हणले माय तुम्ही खरे सुंदर आहात, पण आमची जर आई अशी सुंदर राहिली असते तर आम्ही पण असे तुमच्यासारखे सुंदर जन्मलो असतो म्हणले. विचार बघा राजेसाहेबांचे. तिला साडी चोळी करून बोळवण करून वापस पाठवली महाराज. हे शिका शिवरायांचं, मग तुम्ही शिवराय होऊ शकता. तुम्ही सुधारलात, स्त्रिया देखील सुधारतील. ब्राह्मणच बिघडला म्हणून चंचुला बी बिघडली. ती म्हणे मलाही जमते ना वागायला असं. ती वाईट कृत्य करू लागली. महाराज चंचुलेनं ते नवरा सोडला आणि तिनं दुसरा नवरा केला. त्या दुसऱ्या नवऱ्यापासून तिला 2 मुलं झाली. आता थोडं म्हातारं वय झालं ना, शक्ती कमी झाली, ताकद कमी झाली. ते सहज फिरता 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 गोकर्ण तीर्थावर तीर्थयात्रा करण्यासाठी आले. गोकर्ण तीर्थाला, त्याला आताच महाबळेश्वर म्हणजे गोकर्ण तीर्थही बरं. तिथं आली आणि तिथं शिवकथा चालू होती. तिथलं ओम नमः शिवाय भजन त्या चंचुलेच्या कानावर पडलं. तिला बरं वाटलं, जरा नामस्मरण कानावर पडल्यावर समाधान वाटलं जीवाला. ती मालकाला म्हणते, लेकराला म्हणते, पोरं हो तुम्ही या फिरून जत्रा, मी बसते जरा तोपर्यंत 4 शब्द कानावर पडते देवाचे, मी ऐकते.
लेकरं गेले महाराज फिरायला. ती बसली कथा ऐकण्यासाठी. योगायोग बघा की त्या शिवमहापुराणामध्ये नेमका तेच विषय चालू होता. जी स्त्री आपला पती सोडून वाईट मार्गानं वाईट पंथानं चालते ना, तिला मेल्यानंतर नरकामध्ये तापलेल्या खांबाला असं कवटाळायला लावतात. लालबुन तापलेला खांब, त्याला कवटाळ नाही ते यातना तिला देत असतात. तिच्या एवढं पापी कुणी विषय चालू होता बरं कथेमध्ये. चंचुलेला मनात वाटू लागलं, माय हे सगळं तर पाप माझ्या हातातून घडलेले. महाराज सांगत होते ती खूप मोठी पापिनी आहे, असं पाप घडलं. तसं व्याख्यान चालू आहे बरं महाराजांचं. कथा झाल्यानंतर ती कथाकाराच्या जवळ गेली, दर्शन घेतली, म्हणायला लागली, महाराज कथेमध्ये तुम्ही ज्या पापिनीविषयी सांगत होता त्या पापिनीचा उद्धार होणार नाही का हो? ती तरुण जाऊ शकणार नाही का? महाराज म्हणले हो जाईल ना. काय करावं लागेल? काय नाही म्हणले, इथं बसून शिवमहापुराण कथा ऐकावी लागेल. ही जी कथा चालू आहे ना, ही 11 दिवसाची कथा ऐकावी लागेल म्हणले. खरं तर शिवमहापुराण कथा म्हणजे 11 दिवसाचा योग आहे बरं. भागवता महापुराणामध्ये सांगितले शिवमहापुराण 11 दिवस झालं पाहिजे, रामायण 9 दिवस झालं पाहिजे आणि भागवत मात्र 7 दिवस झालं पाहिजे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये असा सप्त्याचा नियम असल्यामुळे सगळं 7च दिवसामध्ये असते. आपले सप्ताह श्रवणविधी याला खूप मोठं महात्म्य प्राप्त झालेलं आहे. तू इथं बसून कथा ऐकशील तर नक्कीच तुझा उद्धार होईल. बसली महाराज कथा ऐकायला लागली. थोड्या वेळानंतर ते 2 लेकरं तिचा पती जवळ आला. लेकरं म्हणाले, आई चल झाली जत्रा, चल घरला जाऊ आता. मालकाजवळ गेली, मालकाला हात जोडले, सांगितलं म्हणजे मालक. लेकराला म्हणा लागले, हो आजपर्यंत मी तुमच्या मनासारखं वागले म्हणले, तुम्ही म्हणाल तसं मी आज तुमच्या मनावर जगले. पण आता माझे हात जोडून प्रार्थना आहे, मला आता घरला यायचं नाही, तुम्ही जा घरला, मला इथंच राहू द्या. आता मला इथंच महादेवाच्या मंदिरामध्ये राहायचे आणि मला शिवकथा श्रवण करायची म्हणले, मी येणार नाही घरला आता. लेकरं पोरं निघून गेली. तिथेच बसली, कथा श्रवण केली. महादेवाच्या मंदिरामध्ये भेटल ते काम करायचं, जमेल ते सेवा करायचं. खूप मोठं पुण्य आहे बरं. बराच माता माऊली आमच्या महाराजीन माईला सेवा करू लागतात. हे चांगलं आहे. तुम्ही या महादेवाच्या मंदिरामध्ये हाताला लागल ते काम करा, सेवा करीत जा. सेवा करत 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 तिनं आपला देह त्यागला. देह त्यागल्यानंतर स्वतः भगवान शंकर विमान घेऊन आले आणि तिला कैलासाला नेलं. कैलासाला नेल्यानंतर तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान भोलेनाथांनी सखीपद तिला बहाल केलं. सखी म्हणजे मैत्रीण, पार्वतीची सगळ्यात विशेष मैत्रीण, प्रिय मैत्रीण म्हणून तिला ही केलं. महाराज राहू लागले आनंदानं कैलासामध्ये. राहत असताना एक दिवस बसल्या 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 ती असं थोडे विचार करायला लागली, चिंताग्रस्त बसलेली होती. पार्वती माता जवळ आली, पाहिलं एक आहे मैत्रीण दुःखी असल्यावर आपण सुखी राहू का? राहू शकणार नाही. तसंच झालं पार्वती माताला. चंचुला दुःखी होती ना, हिची प्रिय मैत्रीण दुःखी होती. पार्वती म्हणते, चंचुले अगं काय झालं, का निराश बसलीस तू? चंचुला पार्वतीच्या पायाजवळ गेली, दर्शन घेतलं. ती म्हणले, माते काय माझं पुण्य उदयाला आलं की म्हणले, पहिला नवरा भेटला पण तो पापीच निघाला, म्हणून मी दुसरा केला. दुसऱ्यानं मला शिव महापुराण कथा ऐकवली. आज मी तुझ्या पायाजवळ कैलास पर्वतामध्ये सखी म्हणून तुझी मानली गेलेली आहे. म्हणजे मी खूप मोठं पुण्य मला प्राप्त झाले, नशीब आहे माझं. पण मला एक चिंता माझ्या मनामध्ये, एक गोष्ट मला मनातल्या मनात खायल्या. म्हणजे ते म्हणजे काय, मी एवढं पाप केलं तर ह्या शिवमहापुराणामुळे माझा उद्धार झाला, पण माझ्या पहिल्या नवऱ्याचं काय झालं असेल? त्यानं तर किती पाप केले होते, अगणित पाप त्याच्या हातातून गेले होते. होय पापीच आहे पण नवराच आहे की हो.
काय करावं म्हणजे कशा का असा ना आपला नवरा कुठं असेल तो काय करत असेल मी केलेलं पुण्य जर त्याला जात असतं तर त्याचा बी उद्धार झाला असता पण शास्त्राचा असा नियम आहे स्त्रीचं पुण्य जात नाही पण स्त्रीनं केलेलं पाप मात्र पुरुषाकडे जात असते नामदेवरायचं प्रमाण आहे स्त्रियेचे ते घेणे शिष्य केले पाप गुरुने भोगावे स्त्रियेचे ते घेणे पती लागी स्त्रियेचे ते घेणे पती लागी स्त्रियेचे ते घेणे पती लागी शिष्य केले पाप भोगावे गुरुने स्त्रियेचे ते घेणे पती लागी हो स्त्रियेचे ते घेणे पती लागी नामदेवरायचं प्रमाण आहे शिष्य केले पाप भोगावे गुरुने आणि स्त्रीचे ते घेणे पती लागी किंवा पुरुषाशी शिष्याचं पाप गुरुला भोगावं लागत आहे आणि पत्नीचं पाप पतीला भोगावं लागत आहे नियम आहे बरं हा ह्याच्या उलट आहे बघा स्त्रीनं जर पुण्य करू द्या थोडं बी तुमच्याकडे येईना आणि तुम्ही जर पाप केलात तीळ मात्र यांच्याकडे जाईना ह्याच्या उलट जर पुण्य केलात तर अर्ध स्त्रीकडे आपल्या मालकींकडे गेल्याशिवाय राहत नाही आता बरेचसे पुरुष मायबाप आलेत कीर्तनाला त्यांची बायको जर शेंगा तोडत बसली असेल का नाही वावरामध्ये आज यांचं अर्ध पुण्य गेलं होत्या बाईकडं आत्ता गेलं माझ्या डोळ्यासमोर गेलं बघाय जातच असतं याला नियम आहे याला शास्त्राचा पुरावा आहे आधार आहे याला या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा सगळ्यांनाच माहीत असेल ते सत्यनारायणाची पूजा असलं म्हणजे घर मालक महिनाभर बेजार होत असते आधी महाराज कुठला ब्राह्मण कुठला टाळकरी माळकरी स्वयंपाकवाले मंडपवाले डेकोरेशनवाले महिनाभर बेजार होणार एकदा त्या सत्यनारायणाच्या पूजेचा दिवस उजळला दोघं बी नवरा बायको पूजेला बसले हा ब्राह्मण बुवा तिथं पुढे बसलेले असते ब्राह्मण सुरू करत असतात मंत्र म्हणत असतात गणानान्त्वा गणपतिगुं हवामहे निधिनान्त्वा निधिपतिगुं हवामहे वसो मम आहमजानि गर्भदमात्वमजासि गर्भदम् गायत्री तिष्ठुप जगत्यनुष्ठु पंक्त्यास बृहतुष्ण्या ककुप्सूचिभिः शम्यं दुत्वा विपदाजाश्च तुक्पदा त्रिपदाजाश्च खट्पदाः विचन्दाजाश्च सचन्दाः सूचिभिः शम्यं दुत्वा तसं मला बी जमते बरं थोडं थोडं ब्राह्मणाचं सगळं काम इतक्यात त्या ब्राह्मणाचं लक्ष जातं ते ब्राह्मण म्हणते अय बाई अंदाज का बसल्या लावा मालकाच्या हाताला हात झाले हिनं फक्त त्याच्या हाताला असा हात लावला त्यानं महिनाभर बेजार होऊन केलेलं पुण्य अर्ध तिच्याकडे जात असते अर्ध पण मला सांगणे हे सत्यनारायणाच्या पुतीचा नियम बारा एवढ्या पुरताच मर्यादित ठेवा एकानं कथेत ऐकलं आणि काय डोकं चालवलं की दोघां नवरा बायकोत रेल्वेने प्रवास करताना दोघात एक तिकीट काढलं नवरा बायकोत एक तिकीट 4-5 स्टेशन प्रवास झाला टीसी आला तिकीट 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 यानं दावलं ते तिकीट टीसीवाला म्हणला बरोबर हे म्हणला दुसरं तिकीट यांचं काय ठरलं की दोघां नवरा बायकोचं तिने ह्याच्या हात तिकिटाच्या हाताला असा हात लावला आणि दोघांना मिळून असं तिकीट दिलं ते हात लावून तिकीट दिल्यावर टीसीचं बी डोकं चलं ना टीसी म्हणाला पागल म्हणाव तर तिकीट बरोबर आहे हाताला हात काय भानगडे विचारलं काय भानगडे मला हाताला हात ते मला बायको आहे म्हणला माझी अरे काय ना मला सांगायला मला 50 डब्याची रेल्वे मला बऱ्याच जणाच्या बायका सोबत आलेत ना ते माणूस म्हणलं अरे काळ्या कोटवाल्या आमच्या गावच्या बामणापेक्षा लई शाना झालास का म्हणले तू अरे ते ब्राह्मणाच्या पुतीचा नियम आहे दुसरीकडे लावून जमत नाही कुठे तिकडं वेगळाच नियम आहे शासनाचा स्त्रीचं पुण्य जात नसते पण पाप मात्र जात असते मला एकतर या बिंदू नावाच्या ब्राह्मणाचं पाप आणि त्याच्यात बायकोचं पाप म्हणजे किती पाप झालं होते
पार्वती मातेला चंचुला म्हणायला लागले, म्हणजे आईसाहेब माझा मालक कुठे आहे, तो कोण्या दशेमध्ये कोण्या नरकात पडलेला आहे मला सांगा. पार्वती मातेने डोळे झाकले, अंतर्धानानं पाहिलं आणि सांगितलं, अगं तुझ्या मालकाच्या हातातून भरपूर पाप घडलेले आहेत, इतके पाप घडलेत की नरक देखील त्याला जागा द्यायला तयार नाही. जास्त पाप घडले की नरक ढकलून देत असतात बाहेर, अरे चल तू, एवढा पापी आमच्या नरकात देखील त्याला जागा नाही म्हणले. ढकलून दिलं त्याला, बिंदू पर्वतावर नेहून टाकलं, विंध्य पर्वतावर नेहून टाकलं. पिशाच्च म्हणून तो भटकत होता, फिरत होता. जास्त पाप केलेली माणसं पिशाच्च होऊन फिरतात बरं. सांगायला लागले, अगं खूप पाप केले म्हणले, तो पिशाच्च झालेले, त्याला नरकामध्ये इतका त्रास दिला पण तरी त्याचं पाप फिटलं नाही. त्याला एका लोखंडाच्या बाहुलीला मिठी मारायला लावली, तेलात उकळलं, तव्यावर भाजून काढलं, एवढं सगळं केलं ना, आता ते पिशाच्च म्हणून फिरायला म्हणले. ऐकलं, चंचुला मात्र रडायला लागली. कुण्या बाईला बरं वाटते व एवढा नवऱ्याला त्रास म्हणल्यानंतर. ती पाय धरली, पार्वती मातेची म्हणायला लागली, म्हणजे माते तू खूप मोठी महान शक्ती आहेस, तुझ्या शक्तीमुळं तुझ्या ताकदीमुळे हे सर्व जग चालते, तू काही कर, मैत्रीण म्हणून माझं एक काम कर. ते म्हणले, काय काय नाही म्हणले, माझ्या मालकाचा तेवढा उद्धार कर. माझ्या मालकाचा उद्धार कशाने होईल मला सांग. तिने सांगितलं, काहीच नाही म्हणले, तुझ्या मालकाला शिव महापुराण कथा ऐकू घाल, नक्की तुझ्या मालकाचा पतीचा उद्धार होईल. तिने म्हणले, आता कुठला महाराज बोलवावा, कुठं कथा ठेवावी, महाराज काही सोपे राहिलेत वे, लाख लाख फीस झालेत म्हणले कथेचे, कुठला बोलवा म्हणले महाराज. आमच्या शंकर महाराज बी म्हणले, आता कुठला महाराज बोलवा आणि कुठलं ही करावं, काही सोपं राहिलं नाही आता हे सगळं. म्हटलं कुठलाच नाही, घरचाच महाराज बसवायचा आणि घरचेच बसून कथा ऐकायची आता सगळं. हो, आपल्यावणीच झालंय आता हे सगळं. घरचेच माणसं आहेत हे सगळे. पार्वती मातेनं तुंबर नावाच्या गायकाला बोलवलं. तुंबर म्हणजे हा महान मोठा शिवभक्त आहे बरं, शिवगायन करणार आहे. जसं वैष्णवामध्ये सगळ्यात श्रेष्ठ वैष्णव नारद मुनी आहेत ना, तर तसंच महादेवाच्या पंथामध्ये सगळ्यात शिवभक्त श्रेष्ठ महान गायक गंधर्वराज तुंबर आहेत. तुंबराला बोलायला सांगितलं, म्हणजे जा त्या विंध्य पर्वतावर चंचुलीला घेऊन जा, ते तिचा मालक पिशाच म्हणून फिरत आहे, त्याला बांधू घाला आणि त्याला कथा ऐकू घाला. सांगितलं सगळं. आपलं चंचुलीला घेतलं त्यांनी, आले विंध्य पर्वतावर आणि तिथं मस्त शिव महापुराण कथेचं गायन करायला लागले. जसं आपलं सुंदर गायन चालू आहे ना महान महान गायकाचं, तसं गायन सुरू झालं. परिसरातले लोक येऊ लागले, म्हणजे चला शिव महापुराणे, चला चला चला, कोणाला ऐका भेटाले. आनोपाडीचे आलेत, गावातले आलेत, पाटीवरचे आलेत, इकुरक्याचे आलेत, सगळे 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 माणसं गोळा झाले. मस्तपैकी सुरुवातीला भजन झालं. भजन करता करता कथेला सुरुवात झाली. अहो बघता काय, कथेच्या भजनानंच त्या ब्राह्मणाचा उद्धार झाला. कथा तर पुढंच होती, पण कथेतलं जे सुरुवातीला भजन असते ना, त्याच्यानंच उद्धार झाला. मस्त मनुष्य रूपामध्ये त्याचं परिवर्तन झालं आणि दोघंही नवरा बायको त्या भजनामध्ये तल्लीन होऊन नाचायला लागले, भजन म्हणायला लागले. नमः शिवाय नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओ नमः शिवाय नमः शिवाय, चला चला भजन करा सर्वांनी, हात वर हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हर हर
की जय। नंदीश्वर महाराज की बोलो रे भाई सब संतन की जय। जय छान पैकी असंच भजन झालं. मला वाटलं तुम्ही होतात का तिथं. नाही एवढा गोडवा त्याच्याशिवाय येणारच नाही. काय तुंबरच आपल्या कथेला आले का काय काय माहिती नाही. माणसं म्हणजे तुंबरच आहेत बरं आपल्या भजनातले. शिव महापुराणामध्ये गाणारे गायक म्हणजे तुंबर आहेत, गंधर्व राज आहेत हे सगळे. हे जे पृथ्वी तलावर जे गायक जन्माला आलेत ना, हे पाठीमागच्या जन्मातले गंधर्व आहेत सगळे. हो काहीतरी कुठं चुकलं असेल म्हणून आले असतील आपल्या इकडं मृत्यू लोकामध्ये. तसं माणसं म्हणतात बघा तुमचा गळा लई सुंदर आहे, तसं आम्हाला बी गळी आहेत पण आमचे गळी नाही, आमचे नरडे आहेत सगळ्याचे. नरड वेगळं आणि गळा वेगळा असते महाराज, देणगी ईश्वराची. इथं जसं छान भजन झालं तसं सुंदरपैकी विंध्य पर्वतावर मोठ्यानं सगळेजण टाळ्याच्या गजरामध्ये चंचुला बिंदुक नावाचा ब्राह्मण हात वर करून मस्त नाचत नाचत त्यांचं भजन चालू आहे. अरे बघत्या काय भजन करता 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 कैलासातून विमान आलं, दोघा नवरा बायकोला जोडीसहित विमानात बसून कैलासाला नेलं. तुम्हाला बी जर जोडीनं जायचं असेल तर जोडीनंच कथा ऐकायला यावं लागतं. बऱ्याच पार्वत्या शेंगा तोडालेत, महादेव ढोर राखालेत, कशाला जोडीनं विमान येईल आपल्याला न्यायला. कथा ही जोडीनं ऐकायची कथा आहे महाराज. मला एक सांगायचे म्हणजे महात्म्यामध्ये असं सांगितलेले कितीही जरी पापी असला तरी या शिव महापुराण कथेमुळे त्याचा निश्चितच उद्धार होऊ शकतो. ती कथा कशी, ती कथा महात्म्यामध्ये कथा कशी ऐकावी, सांगणाऱ्यानं काय नियम पाळावेत आणि ऐकणाऱ्यानं काय नियम पाळावे ते सांगितले. बरं ऐका, 7 दिवस जरा ध्यान द्या. ऐकणाऱ्यानं कथेला बसत असताना असं अशा जागी बसलं पाहिजे की तिथं कोणी आपल्याला विक्षेप करणार नाही. असं म्हणते सांगणाऱ्यानं बी ना ऐकणाऱ्यानं बी एवढे 7 दिवस एकच टाइम जेवलं पाहिजे, एकच टाइम. तुमचं कितीदा झाले आता, एकदा झाले का? हे काय सांगाले, जास्त झाले की आळूस येत असते, झोप येत असते, म्हणून हे सगळं सांगितलं. एक भुक्त राहत जावं म्हणजे कमी खात जावं, जास्त तिखट खाऊनी, जास्त चवदार खाऊनी. चवदार खाल्लं की बिलय अवघड आहे, कथेत मन लागत नाही माणसाचं. साधं जेवण असावे 7 दिवसामध्ये. कथा ऐकत असताना कशी कथा ऐकावी हे फार लक्ष देऊन ऐकावं बरं. आपलंच काय कीर्तन ऐकताना बी कसं कीर्तन कथा ऐकावी. तुकोबाराची भाषे पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण. किती गोड उदाहरण दिले हो. कसं ऐकावं म्हणले, ऐका तुम्हाला दृष्टांत सांगते. काय झालं, एक माय लेकर 5 वर्षाचं लेकरू असेल, पंढरपूरच्या वारीमध्ये फिरत असताना काय गर्दी आहे. पंढरपूरला काय गर्दी वर्णन करायसारखी गर्दी आहे का? अरे पाय ठेवायला जागा, मुंगी शिरायला जागा नसते त्या पंढरपूरच्या गर्दीमध्ये आषाढी वारीला. तेवढ्या गर्दीमध्ये दुपारच्या 2 वाजेपर्यंत माय लेकराचा हात हातात होता, 5 वर्षाचं लेकरू. पण काय झालं, अशी तिकडून दिंडीचा लोट आला, अशी वारकरी मध्ये शिरले, माय लेकराची ताटातूट झाली. माय एकीकड आणि लेकरू एकीकड. महाराज माय व्याकुळ होऊन बघायला लागली, माझं लेकरू पाहिलं का, विचारायला लागली, माझं लेकरू पाहिलं का, तुम्ही ऐकायला का हो, त्याचं नाव गोपाळ आहे बघा, तो काळा सावळा आहे बघा, अंगावर लाल शर्ट आहे बघा, खाकी चड्डी आहे बघा. माय फिरायला लागली. 4 दिवस झालं माय लेकराची वाट पाहते पण लेकरू सापडलं नाही मायला. इकडे लेकरू माय 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 म्हणून इकडे लेकरू रडायला लागलं, आणि माय लेकरू म्हणून माय रडायला लागली. चुकलिया माय, चुकलिया माय, चुकलिया माय, चुकलिया माय, चुकलिया माय, चुकलिया माय, चुकलिया
साधू संताची भाषा आहे, चुकली या माय बाळ हुरहुरा पाहे. माय लेकराची ताटातूट झाल्यानंतर कशी अवस्था असते हो त्यांची. 4 दिवस झालं मायना अन्नाचा कण घेतला नाही ना, पाण्याचा घोट. कसे गेलो, पोटचा गोळा हरवलाय ना. इकडं तिकडं पाहते, 4 दिवस झाला आंघोळ नाही, अन्न नाही, पाणी नाही, सारखं नजर लावून बसलेली. माझं इकडून लेकरू येईल का, माझं तिकडून येईल का, मला आई म्हणून हाक मारेल का. पोलीस स्टेशन मध्ये देखील ही केली, पण काही कुठं तपास लागला नाही. 4 दिवस झालं फक्त त्या चंद्रभागेच्या पाण्याकडेच पाहत बसलेली आहे माय. शक्ती कमी झाली, अन्न नसल्यामुळे ताकद कमी झालं, रडण्याचा आवाज देखील कमी झाला त्याचा. बाळा 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 सारखं म्हणत होते. तितक्यात एक व्यक्ती जवळ आला. तो म्हणला, मावशी आणि तुमचं लेकरू हरवलंय का. बाई तर तटकन उभाच टाकली ना. ते म्हणले, हो दादा, अहो 4 दिवस झाले माझ्या लेकराचा शोध घेते, माझं बाळ मला सापडलं नाही. 5 वर्षाचं आहे का. माय म्हणली हो. लाल शर्ट आहे का. माय म्हणली हो. खाकी चड्डी आहे का. माय म्हणली हो. लेकराचं वर्णन करताना माय जशी सर्वांगाचे कान करून ऐकते, तसंच तुम्ही कथा ऐकत असताना सर्वांगाचे कान करून कथा ऐकली पाहिजे. चुकलं तुझं बाळाई आई ग, आई ग आई. चुकलं तुझं बाळाई रडत दाई दाई ग, रडत दाई दाई. हे ना माझी आई ग तू, हे ना माझी आई, ये ना माझी आई ग तू, ये ना माझी आई. ये ना माझी आई ग तू, ये ना माझी आई, ये ना माझी आई ग तू, ये ना माझी आई. चुकलं तुझं बाळाई आई ग, आई ग आई. चुकलं तुझं बाळाई रडत दाई दाई ग, रडत दाई दाई. ये ना माझी आई ग तू, ये ना आई ग तू, ये ना माझी आई, ये ना माझी आई ग तू, ये ना माझी
विदेश्वर संहितेला या ठिकाणी प्रारंभ होतोय. सर्वात सुरुवातीला एक कलियुग कसा आहे याचं थोडंसं वर्णन आलेलं आहे. बरं ऐका थोडं ध्यान. शौनकादी ऋषी सुतजी महाराजाला उच्च आसनावर बसून त्यांना म्हणालेत, महाराज हे कलियुग असं निघालेलं आहे, या कलियुगामध्ये काय काय आहे काय काय नाही हे सगळं जाणून घेऊन तुम्ही आमचा उद्धार कशाने होईल असं काहीतरी सांगा म्हणाले. ते कसं आहे म्हणले हे कलियुग. या कलियुगामध्ये आपल्या शास्त्रामध्ये युगाच्या 4 चौकड्या सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात जर कमी आयुष्य असेल तर या कलियुगाला आयुष्य. सत्ययुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष. आता एवढं बी देवानं दिलं तरी माणसं कदर करना झाली याची. माणसाला मिळालं की त्याची कदर नसत्या. बरोबर बी 10,000 वर्ष जास्त होऊ लागलं म्हणून देवानं पुन्हा द्वापार युगामध्ये अजून एक शून्य कमी केला. किती राहिलं? 1,000 वर्ष. तरी बी माणसं नीट वागच ना झाले. सत्याला पटी देना झाले. कथा हाय म्हणलं तरी बी काही मदत करणार झाली. अन्नदान ज्ञानदान जे घडवलं ते काही करच ना झाले ना. देवानं पुन्हा नाहीला जाणं अजून एक शून्य कमी केला. कलियुगामध्ये किती राहिला? 100 वर्ष. सगळ्याला माझे हात जोडून प्रार्थना आहे, आता जर तुम्ही नीट वागलो तर बरं आहे, नाहीतर देवाला नाहीला जाणं अजून एक शून्य कमी करावं लागेल. मग किती राहील? 10 वर्ष. काय करणार आहे तुम्ही 10 वर्षामध्ये? अहो माणसाचा देह म्हणजे कसं आहे, अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पिराडो अक्षय काय, भजनासी उरले ते पाहेगा. 100 आधीच कमी आहे, पण 100 त्या 100 भजनात जाते का आपलं? निम्मे तर झोपीतच आलेत हो. 50 वर्ष तर झोपीतच निघून गेले. 50 वर्षात बाळपण आलं, शिक्षण आलं, संसार आला, तरुणपण आलं. एका ठिकाणी साधू संत म्हणतात, अरे अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, बालकपन में खेल गमाया, तरुणपन मौका, तब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम. अब तुम कब स्मरोगे राम. कवा भजन करणार आहेत म्हणे. बालकपण में खेळ गमाया, तारुणपण मोका. लहानपण खेळण्यात गेलं, तारुणपण बोंबलत फिरण्यात गेलं, पुन्हा संसार लागला, पुन्हा कवा भजन करणार आहेत म्हणले तुम्ही? अवघडे आपला रे बाबा. अनर्ध्य सुमिरन करले मेरे मना, सुमिरन करले मेरे मना, तेरी बीती उमरी नाम बिना, तेरी बीती उमर हरि नाम बिना. सुमिरन करले मेरे मना, सुमिरन करले मेरे मना, तेरी बीती उमर हरि नाम बिना, बीती उमर हरि नाम बिना. पंच पंख बिना, दिन दिन हस्ती दंत बिना, पंच पंख बिना, हस्ती दंत बिना,
सुंदर पुरावा काढलाय आमच्या गुरुजींनी, निवडूनच काढलाय तुम्ही आता हे. सुमिरन करले मना, एक एक उदाहरण देऊन सांगितले बरं तुम्ही. आता या उदाहरणातच आपली कथा होईल काही. गोड उदाहरण आहेत बरं, जाऊ द्या, कथा थोडी होईल पण तुम्हाला महत्वाचं कळलं पाहिजे ना. आपल्या जगण्याचा हेतू समजला पाहिजे, सूत्र समजले पाहिजे. पहिलं उदाहरण सांगितले, पंछी पंख बिना, सुंदर पक्षी, त्याला पंख नसेल तर काय जाळायचे का, त्याला काही काम आहे का त्याचं? अरे पंखाशिवाय पशु शोभा देत नाही. हत्ती दंत बिना, हो दाताशिवाय हत्ती शोभा देत नाही. नारी पुरुष बिना. माय मावल्यानो, तुम्ही किती बी सुंदर राहू द्या, तुमचा मालक तुमच्या सोबत असलं तर सुंदरपण आहे तुमचा, नाहीतर काही नाही. तुमच्या रूपाला काही मोल नाही या ठिकाणी. बिना आश्रयन शोभनते, हा पंडिता वनिता लता. पंडित माणसाला राज आश्रय, झाडाचा आश्रय, आणि स्त्रीला पुरुषाचा आश्रय. ह्याच्याशिवाय शोभा देत नाही म्हणले. हे जसं सांगितलं ना, पक्षाचं, हत्तीचं, स्त्रीचं, हे तसंच आहे म्हणले. हरी नामाशिवाय आपलं मुख देखील शोभा देत नाही. ते मुख फक्त मग एकाच कामाचं आहे म्हणजे, बचबच खायचं आणि बोलायच्याच कामाचं आहे म्हणजे. दुसरं काय काम आहे म्हणले मुखाचं? खरंच सार्थक हरी नामामध्ये. हे तरुणपणा करत नाही, म्हातारपण येतात आमच्या डोक्याला, महाराज लोकांचे डोके खायला. ते म्हणतात, महाराज मला बी माळ घाला वाटाली. मी म्हणले आता कस का, चालच नाही गेले म्हणले आता, म्हणून माळ घालायची. दुसरं एक म्हातारा आलं, ते मला दिदी मला बी माळ घालायची. मी म्हणलं तुम्हाला बी चालना झाले का? पोरच आणून देना झाले. मी वट्टाने फुटाने म्हणाले बरं, तर मी दुसऱ्या गायचा अर्ध काढू नका. ते म्हातारपणामध्ये भजन करा जाते, राम राम बी येणार त्यांच्या तोंडाला, लांब 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 जात असते देव, म्हातारपणामध्ये जवळ येत नाही. खरा परमार्थ जर करायचा असेल तर तरुणपणात करा. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. साधू संतांनी ज्ञानोबराचं वय म्हणजे तरुणपणाचं वय आहे. पाप करून पापी मन हे, पाप करून पापी मन हे, सैरा वैरा पळतय रे. अरे काय काय केलास भल्या माणसा, देवाला सारे कळतय रे. कथेच्या दिवशी कोण कुठे, कोण इकडे यालय, कोण नाही, सगळा हिशोब ठेवायलाय म्हणजे. तरुणपणा रमलत फिरायचं, म्हातारपणा तिकडे यायचं म्हणजे भजन करायला. अरे परमार्थ तरुणपणातली गोष्ट करायची. ज्ञानोबाराचं 22 वर्षाचं वय म्हणजे तरुणपणाचा परमार्थ आहे. तुकोबाराचं 42 वर्ष वय म्हणजे हा तरुणपणातला परमार्थ आहे भारत. पण हे लोक हे सगळं सोडून देतील म्हणले या कलियुगामध्ये. काय काय होईल ऐका, कलीचे महिमान असत्याशी रिझले जन, पापा देती अनुमोदन करीती हेळन संताचे. कलियुगात साधू संताला त्रास होईल, खऱ्यालाच त्रास होईल आणि पापाचा बहुमान होईल. म्हणजे थोडक्यात खऱ्याची माय वनवासाला जाईल. आपल्या भाषेत बोलायचं झालं हे होणारे म्हणले. बघा काय गोड साधू संताचं म्हणे, नाथ बाबा तर त्याच्या पुढे जाऊन बोलतात. काय काय होईल? 5 वर्षाची नार भ्रतार मागेल, 6 वर्षाची नार गर्भीन राहील, आम्ही लटिकेनं बोलू वर्तमान. होणारे पुढं 5व्या वर्षी लग्न होणार. 5व्याच वर्षी 10 वर्ष आयुष्य म्हणल्यावर काय करणार आहे? 5व्या वर्षी लग्न, 6व्या वर्षी तर लेकरं बाळ बी होणार, आणि 10व्या वर्षी तर 4 माणसं तुमच्या भोवताली माशा मारायला बसणार. जे कळालं का ते? अंतिम टप्पा आएगा जबरे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा. हे असं होईल कलियुगामध्ये. चांगल्या माणसाला त्रास होईल, वाईट माणसाला वा 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 करतील म्हणली माणसं. एखाद्या माळकरी माणसानं 1000 फूट बोर घेऊ द्या, त्याच्या बोरला पाणीच लागणार नाही.
आणि ते बिनमाळकरी राहू द्या, कधी सप्त्याला पट्टी देणार नाही, कधी मंदिराकडे फिरकून बघणार नाही, रोज बारला गेल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यात 200 फुटात त्याच्या बोरला पाणी लागेल म्हणजे होईल. व्हायला बी बघा, लोक म्हणते तुम्ही एवढे माळ करून तुमचं कसं चांगलं विना झाले म्हणते. ते असं होणार आहे बाबा या कलियुगामध्ये. लोक आई वडिलाला मानणार नाहीत. आई रे बेईमान दुनिया, आई रे माता पिता को कोई नहीं माने आणि औरतों को बहुमान. माय बापाचं ऐकणार नाहीत आणि बायकोचं ऐकल्याशिवाय राहणार नाही. खरंय बरं, माणसं गावाचं ऐकत येत पण माय बापाचं ऐकत नाहीत. माय बापाचं हा बायकोचं काय करावं माझं टकुर फिरते रे, काय करावं माझं डोकं फिरते रे. अरे डोकं फिरते रे माझं टकुर फिरते रे, डोकं फिरते रे माझं टकुर फिरते रे. काय करावं माझं डोकं फिरते रे, 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 माझं टकुर फिरते रे, काय करावं माझं डोकं फिरते रे, काय करावं माझं टकुर फिरते रे. कलियुगाचं कसं होईल म्हटल्यामुळे ते आठवलं म्हणून दिलं. साधू संतांनी देखील शिव्या देऊन सांगितलेत, किती सांगू तरी नाही का ते भटकीचे आणि पुढे शिंदडीचे मरते. साधू संत सांगालेत, कवी सांगालेत, बाबा चांगलं वागा, मायबापाची कदर करा. हे कसे आहेत माणसं, माईचं ऐकणार, बायकोचं ऐकल्याशिवाय राहत नाहीत. हा बायकोचं ऐकतील, बायकोच्या माईचं ऐकतील बरं, बायकोच्या बापाचं ऐकतील, तिक्कल्या सगळ्याच ऐकतील पण माई बापाचं ऐकणार नाही. हे माझं प्रमाण नाही. साधू संत म्हणतात, बाईलीच्या गोता आवडीने पोशी आणि माता पितरा शीद वडुनिया. सगळ्या माय बापाला लाता घालाले, सासू सासऱ्याला सोफा सीटवर बसून पूजा करायला जाता. ह्याला बैमान म्हणू न तर काय म्हणावं. लई 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 बैमान माणसं जन्माला आले बाबा. अजून काय होईल पुढं. भ्रतार सोडून नारी फिरतील दारोदारी. मला आता अस्तित्व सांगायचे बरं, मी सांगत नाही असं नाही, हे शिवमहापुराणात सांगितले सुरुवातीला. खोटं वाटत असाल तर दाखवू का तुम्हाला आणून, ते सांगितले बरं ह्याच्यामध्ये. बाया मालक सोडून दारोदारी फिरतील म्हणले, बरोबर बी. बाईनं नवऱ्यानं जा म्हणलं त्याच घरला जावं. बाई सकाळी 10 घरं फिरून येते, नवऱ्याला जेवण आत्ता थांबा आत्ताच आले म्हणते, 10 घरा जाऊन फिरून येते. हे असं होईल म्हणले. कलियुगात पतिव्रता राहणार नाही, पतिव्रता राहतील म्हणले. दोन्ही शब्द जवळजवळ आहेत बरं. पतिव्रता वेगळी आणि पतिव्रता वेगळी. मालकापेक्षा एक काकण वर चढच राहणार ती पतिव्रता. नवऱ्यानं म्हणलं पाणी दे, हात गेले का मोडून, लगेच म्हणणार नवऱ्याला. नवऱ्यानं म्हणलं जेवाय वाढ, नाहीतर माणसाला 3 टाइम जेवायलाच लागते म्हणणार. हे पतिव्रता होतील या सगळ्या माणसा. बाया नाटकं करायला इतक्या नंबर 1 असते. आता बघा आलाय विषय म्हणून सांगून जाते तुम्हाला. एक बाई रोज नवऱ्याला म्हणायची, मालक तुम्ही आल्याशिवाय मला जेवणच जात नाही, मी जेवतच नाही. अहो तुम्ही नसले की घास माझ्या नरडाच्या खाली गळत नाही म्हणतो. रोज म्हणायचे नवऱ्याला. नवऱ्याला वाटायचं खरं प्रेम आहे गड्या माझ्या बायकोचं. ऑफिस मध्ये म्हणायचं, अहो मला जाऊ द्या माझी बाई मी गेल्याशिवाय जेवत नाही. ते म्हणला, अरे उगा असते मला या बाया माणसाचं, असं काही नसते म्हणे, एवढं कुणी कोणावर मया करत नाही. नाही हो म्हणला, माझ्या बायकोचं खरंच प्रेम आहे. म्हणला, तुला जर तुझ्या पत्नीची परीक्षा घ्यायची असेल तर तू काय कर, लपून घरी राह, बघ दिवसभर काय काय खाते आणि काय काय करते म्हणा. मला चालू ऑफिसला म्हणला, वरच्या मजल्यावर जाऊन बसलो रूम मध्ये. ते दिवसभर ध्यान ठेवला काय करते काय खाते काय नाही. नवरा गेलेला, हिला वाटलं रोजच्यासारखं गेला असं आता. त्यानं बाहेर जाऊन बघितली, तितक्यात पेढेवाला माणूस आला. पेढे 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 पेढे. बायको म्हणली, मामा कसं द्याला हा पेढे. म्हणला 200 रुपयाला किलो आहेत. मला 200 रुपयाला किलो. मग ती म्हणे द्या 5 किलो म्हणली. उद्या सोमवार आहे म्हणे, आजच खाऊन घेते म्हणजे सगळे. 5 किलो पेढे एकटीनं खलास केले तेवढे पेढे. लगेच अजून 1-2 घंट्यानं ऊसवाला आलं. ऊस घ्या ऊस घ्या ऊस घ्या ऊस ऊस ऊस. बाई म्हणली,
म्हणले मामा कसं द्यायला स्वस्त? म्हणले 100 रुपयाला 5 ऊस आहेत म्हणले. द्या म्हणले 5 ऊस 100 रुपयाचे. नवरा असा दात खात होता. महाराज ही म्हणत होती ना मी तुमच्याशिवाय खात नाही, हेला सगळं कळालं ना खरं. ते म्हणा लागला थांब मला एकदा सांच्या पार होऊ दे तुला दावतोच म्हणला. आता झाली सांच्या पार. यानं बाहेरून आल्यासारखं नाटक केली. रोजच्यासारखं सुरू झालं ना. ती म्हणली मालक तुम्ही नसले की माझ्या नरंडाच्या खाली घासच उतरत ना. नवरा कर 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 दात खायला लागला. नवरा म्हणला हा काय म्हणलीस मला कुठं बोलतोस का म्हणला. असं मुसमुस करायला लागला. बायको म्हणली अहो असे का वाडे वेडे. नवरा म्हणला 200 रुपये किलो पेढे. कुणा खाली म्हणली पेढे. मला अंगाला हात लावायचा. नवरा बायको म्हणायला लागली मालक असे का धुसफूस. नवरा म्हणला 100 रुपयाला 5 ऊस. कुणा खालीत म्हणला हे सगळे. हे नाटक करतील तुमच्या समोर बाया, पण खरं वे पतिव्रता होणार आहेत. पतिव्रता राहणार नाही त्या जगामध्ये. पुढे सांगितलंय व्यसनाधीन होतील माणसं. घराघरात बायाची सत्ता होईल. एक कलिसे माझारी पुत्र होईल पित्याचा वैरी. घरची माता होय कामारीन पुरुषाते नारी अव्यरीती. मी प्रमाण देऊन सांगते बरं, काही माझ्या पदरचं सांगत नाही. काय होईल कलियुगामध्ये? पुत्र होईल पित्याचा वैरी. झाला का नाही? झालंय. बरेच प्रकरण बघितलेत आपण. पोटच्या पोरानं जमिनीसाठी बापाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून मारलं. शक्य बाप मारले तू जमिनीसाठी. पुत्र होईल पित्याचा वैरी. पुरुषाती नारी अविरती. ह्याचा एकच अर्थ आहे माणसाचं सूत्र सगळं बायाच्या हातात राहील म्हणते. माणसानं कुठं जावं कुठं नाही. हे माणसं इतके बाईच्या अधीन असते. ह्याला सप्त्याला जरी 200 रुपये जरी पट्टी द्यायची झाली तर थांबा म्हणते. थांबा बाईला विचारून येतो म्हणते. बाईनं दे म्हणलं तर देतो म्हणते. ते इतकं अविरती पुरुषाती नारी अविरती. हे सगळं कलियुगामध्ये होणार आहे म्हणजे. अशा घोर कलियुगामधून उद्धरून जायचं असेल तर एकच होईल. या कलियुगामध्ये सगळ्यात मोठं साधन काय आहे? कलियुगा माझे करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझे कीर्तन कलियुगा माझे करावे कीर्तन. कलियुगा माझे करावे कलियुगा माझे. सध्या बी होणार नाही कारण एकतर आयुष्य कमी आहे. योग घडणार नाही, याग घडणार नाही. माऊलीची भाषा आहे योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. योग करणं, जप करणं, ध्यान करणं लय अवघड आहे बरं माय. ध्यानाला जर बसलं 2-2 दिवस मांडी मोडायची नसत्या. 2-2 दिवस आपल्याला जमते का तेवढं? 2 तास मांडी घालून बसणं होईना आपल्याला. ही पायवरी झाला की ती पायवरी ती पाय. योग साधा नाही. शास्त्र सांगते काम सोडा, क्रोध सोडा, मोह सोडा, दंभ सोडा. तशाच काय सोडा? 2 तास साधं तोंडातली तंबाखू सुटत नाही गड्या आणि ती गवा सोडा सगळं. हे देखील शक्य नाही आपल्याला. कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन म्हणजे काही नामसंकीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. फार विचित्र काळ निघणार आहे म्हणले. जमाना इतका बदलून जाईल. परिवार एक संघ राहणार नाही. शिवपुराणात सांगितले बरं. परिवार एकत्र राहणार नाही. तर राहिलेत का परिवार? आता एकच पोरग आहे तर मायबापापासून पोरग व्हायला राहिले म्हणले. जुना काळ जर तुम्ही आठवला तर तुम्हाला माहिती एका घरामध्ये 25-25 माणसं राहायची. माणसं जेवाय बसले तर असं वाटायचं की सप्त्याचीच पंगत बसली का काय. एवढं सगळं असायचं. आता पहिले पुरुष जेवायचे पुन्हा महिला मंडळ जेवायच्या, पण आता तसं राहिले नाही. आता आधी कोण जेवते सांगू? ज्याची बायको भाकरी कराय बसल्या ते अगोदर जेवाय बसते आणि दुसरं वाकून बघत ते मला त्यांचं चालेल त्यांचं चोरू द्या पुन्हा आम्ही जेवतो म्हणते. हे असं होणार आहे या कलियुगामध्ये. अरे पूर्वी चांगला घराणा दिसला, चांगलं स्थळ दिसले की माणसं सहज आपली पोरगी देऊन टाकायचे. पण आता पोरीवाच्या बी मायच्या एवढं ही वाढलंय. ते म्हणते
पोरग नोकरदार असलं पाहिजे, 20 एकर जमीन असली पाहिजे, उदगीरला प्लॉट असला पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं त्या पोराला मायबाप नसले, आहे का नाही? असं सगळ्याचं झाले महाराज. हे असं होणारे या कलियुगामध्ये. माणसं 20 वर्षाचे पोरण दारू पितील, बेधुंद होऊन व्यभिचार होऊन वागतील. सांगितलंय जुन्या काळामध्ये बाया कपाळ भरून कुंकू लेवायच्या आहेत बिचारे. आता बी काही आता लेवालेत का हो? कुंकूच गेला, आता टिकले आलेत महाराज. टिकल्या त्या टिकल्या खरं सांगू मावल्यांनो, टिकली कुंकू हे इथं लावायचं असते भरमधात. बाया हे का इथं लावाले तेवढं नाकाच्या शेंड्यावर. इथं काही कोंबडी अंडे द्यायला बसायचे का काय हो? इथं लावणार. याच्या माग शास्त्र आहे बरं. इथली जर बाईची जागा एका वयोवृद्ध माणसानं उघडी पाहिली तर तिच्या नवऱ्याच्या आयुष्यातली 42 दिवस कमी होत असते. बरोबर. कळलं का तुम्हाला? 42 दिवस. आता सरकू नका कोणाचे असतील तर, कारण बाया नवऱ्याला मारूनच घालायला बसलेत. आता काय करणार आहे तुम्ही तरी? बाया भरपूर कुंकू लावायचे. आता टिकत ते कुंकू गेलं, टिकली आली, टिकली राहिले तर राहिली, नाही तर ती बी कधीतरी हुकली. म्हणजे हे असं झालंय. पुढं सांगितले घरामध्ये शांती राहणार नाही. घरामध्ये सासू सुनेचे भांडे होतील, सासऱ्यासोबत भांडणं होतील. व्हालेत का नाहीत? आहेत का? प्रत्येकाच्या घरी भांडणं आहेत. आजच्या कथेतला रामबाण उपाय घेऊन जातो मी. जर तुम्हाला सासू सुनेचे भांडणं व्हावं वाटत नसतील तर माझ्याकडे एक औषध आहे बघा. देऊ का? नाही खरं सांगा. द्या म्हणलं तर देते, तसं काय नाही. देऊ का? द्या. द्या म्हणजे होते तर आधी भांडणं तुमच्या घरात. काहीच करायचं नाही. भांडणं पेटली, 1 गिलास पाणी घ्यायचं, सुनेला गोड पाणी द्यायचं, आपल्याला गोड पाणी द्यायचं तोंडात. आणि एक आहे भांडणं मिटेपर्यंत तोंडातलं पाणीच खाली टाकायचं नाही. सुन म्हणत्या तिकडून सासू म्हणणार असं. जे भांडणं तिथं काय भांडणं असतंय का? ते काय शांत राहणं हे सगळ्यात रामबाण उपाय. शांती परते नाही सुख. एक बाई माझ्याकडे आली, म्हणजे ताई तुमच्याकडे औषध आहे म्हण सासू सुनेच्या भांडण्यावरचं. मी म्हणलं आहे ना. सुपारी होती माझ्याजवळ. मी सांगितलं म्हणजे मावशी म्हणजे आजीबाई या सुपारीचे 3 तुकडे करा. एक सकाळी घेत जा, एक दुपारी घेत जा, एक रात्री घेत जा. म्हणजे भांडणं पिण्याचे 3 टाइम भांडणं व्हायचे ना सासू सुनेचे. सकाळी भांडणं सुरू झाली, हिनं तोंडात टाकला आणि हिला सांगितलं होतं सुपारी खाली की बोलायचं, उगं बसायचं गपचूप. गेली हिनं घरला, सुनानं सुरू केलं. कशाला आला? तिकडंच राहावं का नाही मंदिराकडं, तिकडंच जावं का नाही? सुरू झालं नाही रोजच्या सारखं. सुनानं का सासूनं काही बोलली नाही, गप बसली बिचारी. कारण तोंडात औषध होतं ना माझं सुपारीचं. गप बसली. दुसऱ्यांदा तसं झालं, दुसऱ्या बी दिवशी तसं, तिसऱ्या बी दिवशी तसं. सुनेला वाटलं माय मी एवढं सासूला भांडाले, माझी सासू काही म्हणना झाले. चौथ्या दिवशी सून सासूच्या जवळ जाते. ते म्हणते सासूबाई, आत्याबाई मी तुम्हाला उगच भांडले हो. एवढं मी भांडाले तरी तुम्ही शांत बसालात. माय तुम्ही माझ्या मायेसारख्या माया आहेत. आजपासून मी तुम्हाला कधीच भांडणार नाही. झालं का नाही रामबाण उपाय? हे सगळ्यात मोठं औषध आहे. घरातले भांडणं थांबवायचे असते. पण या कलियुगामध्ये भांडणं वाढतील, सगळे विचित्र कारभार होऊन जाईल. पण याच्यातून तरुण जाण्यासाठी शिवनाम शीतळमुखी शेविपा कापडी यारे. दड 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 दुड 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 दड 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 दुड 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 दड 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 दुड 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 फळ सुटला काळी काळा बापुडिया रे. फळ सुटला कडी काळा बापुडिया रे. शिवनाम शीतळमुखी नाम सेविता कापडिया रे. शिवनाम शीतळमुखी नाम सेविता कापडिया रे. शिवनाम शीतळ नाम सेविता कापडिया रे. शिवनाम शीतळमुखी नाम सेविता बापुडिया रे. दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडी यारे. उपाय शिवनाम शीतळमुखी शेविपा कापडी यारे.
बाबा शिवनाम मनात धारण करा. हे सगळ्या बाणावर संकटावर हा एकच पर्याय आहे म्हणजे ते म्हणजे शिव महापुराण कथा आहे. जे आतापर्यंत संकट सांगितले ना सगळ्याचा हे सगळ्यात खास उपाय आहे बघा. त्याच्यामुळं ही कथा ऐका. शिव पाठ पाठ नित्य नेम जासी. शिव पाठ पाठ नित्य नेम जासी. शिवपाठ पाठ शिवपाठ पाठ शिवपाठ पाठ नित्य नेम ज्याशी हा येम वंदे त्याशी दुरुनी. म्हणजे शिवपाठातलंच प्रमाण आहे का? म्हणजे आपला हरिपाठ पण गुरुजीने सांगितलेला शिवपाठ. भोलेनाथाच्या नावामुळं यम देखील आपल्याला राम राम करत असते, हात जोडून नमस्कार करत असते. एवढी ताकद भगवान शंकराच्या नावामध्ये. सगळ्या संकटावरचं सार रामबाण उपाय म्हणजे शिवमहापुराण आहे. या शिवमहापुराणाला सुरुवात करत असताना सगळ्यात अगोदर ध्यानाबद्दल सांगितलेले. बरं ध्यान, बरेच जाणते माणसे ध्यान म्हणजे आपल्याला माहिती आहे, डोळे लावून बसणं म्हणजे
ध्यान करणे. मला तुम्हाला विचारायचे, पुरुषांना विचारायचे, तुम्हाला डोळे झापल्यावर आधी कोण दिसते हो? डोळे झापल्या झापल्या कुणाचे ध्यान येते? आता सांगता येत नाही. घरची जगदंबा दिसते आणि कोण दिसते दुसरं? महिलांना महादेव दिसणार ना, कोण दिसणार आहे? आपला महादेव, आपली पार्वती. हे आपलं ध्यान आहे गड्या. ध्यानाला बसल्यानंतर माणसानं सगळ्यात अगोदर मनावर ताबा मिळवला पाहिजे, मनाला बांधून ठेवलं पाहिजे. आणि एक आहे, मनाला ताब्यात ठेवणं हे सहजासहजी सोपं नाही. बरेच बाया बसलेत कथेला, पण झटके घरच्या कुलपाला द्यालेत. माणसं इथं बसलेत, बैलाला चाराच नाही म्हणाले, म्हशी पुढे वैरणच टाकलं नाही म्हणाले. तिकडे ध्यान करायला मन एकत्र एका जागी बसू शकत नाही. बहिणाबाईचं म्हणणं आहे, मन ओढाय ओढाय उभ्या पिकातला ढोर, किती हाकल हाकल फिरी येते पिकावर. ते वावरात सोडलेल्या जनावरासारखं आपलं मन आहे, मोकळं मन आहे म्हणजे चौकड फिरून आले म्हणजे आपलं मन. आणि या मनाला जर तुम्हाला ताब्यात ठेवायचं असेल तर सगळ्यात अति महत्वाचं काय असेल तर ती म्हणजे मानसिक पूजा करणे महत्वाचं आहे. मानसिक पूजा म्हणजे इथंच बसायचं, उग मनात आणायचं. आता घरी जरी तुम्ही असला, तुम्हाला जर महादेवाच्या मंदिरात यायचं असेल, यायचं म्हणजे फक्त मनानं, बरं हातपाय तिथंच बसायचे मांडीवर, यायचं तांब्यात पाणी घेऊन यायचं, बेलाचं पान कुंकू हे सगळं सगळं विभूती घेऊन यायचं, महादेवाला पाणी घालायचं, प्रदक्षिणा घालायचं, हे सगळं करायचं आणि आपल्या घरला निघून जायचं. पायानं नाही, फक्त मनानं. इथं बसल्या बसल्या आपल्याला पंढरपूरला जाता येते, आळंदीला जाता येते, महाबळेश्वर, जिथं म्हणाल तिथं जाता येते, तिरुपतीला जाता येते. तुम्हाला सगळ्याला पंढरपूरला निघून आणू का? मी निघून आणू का? खरंच निघून आणते, पण सगळ्याचे तिकटाचे पैसे तेवढे मला द्यावे लागते. उग फुकट निघून आणू का तुम्हाला? अरे बसल्या बसल्या आपल्याला पंढरपूरला जाता येते. ज्याला ज्याला पंढरपूरला जायचे त्यानं उग डोळे झाकायचं आणि भजन मात्र डोळे उघडे ठेवून करायचं. बरं तेवढं सगळे उंबरग्यातले माणसं सगळे शंकर महाराजाला म्हणून लागले, बने महाराज एवढी मोठी कथा झाली, असं म्हणतात कथा झालं की कुठंतरी देव तीर्थयात्रा करावी, देवदर्शनाला जात जावं. आणि काय करा, आपण सगळे पंढरपूरला जाऊ गाडी बांधून. सगळ्यांनी आपल्या बॅगा पॅक केल्या, मोठी क्लुजर बांधली, जीपमध्ये आपल्या बॅगा टाकल्या आणि जात असताना भजन सुरू केलं. कोणतं भजन सुरू केलं? ज्ञानोबा माऊली. चला चला भजन करायचे आपल्याला तिथं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, चला पंढरपूर, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम.
तुकोबा ज्ञानोबा हे 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 ज्ञानराज माऊली माझी तुकोबा माऊली राज माऊली माझी तुकोबा माऊली माऊली माझी तुकोबा माऊली ज्ञानराज माऊली माझी तुकोबा तुम्ही जसं भजन केलं ना सगळे माणसं क्लोजर मध्ये बसलेले माणसं भजन करू लागले तिथले माणसं आपणच होत बरं दुसरं कोणी नाही मस्त भजन चालू आहे आपली जीप सोलापूरच्या जवळ पंढरपूरच्या जवळ गेली चंद्रभागेमध्ये आपली गाडी उतरली डोळे झापा बरं आता पुढचं जरा डोळे झापून चिंतन करायचं सगळेजण डोळे झापा झापा मी बघाले सगळ्याकडे झापा झापा नाही तर प्रसाद नाही बघा शिर्याचा प्रसाद आहे पुन्हा सगळ्या भाविक भक्त चंद्रभागेमध्ये उतरले चंद्रभागेचं स्नान केलं आलेवर नामदेवरायाच्या पायरीजवळ आली एक प्रदक्षिणा मारली तिथून चोखोबारायचं अगोदर दर्शन घेतलं पुन्हा नामदेवरायाचं दर्शन त्याच्या पुढं आले आपल्या जे जळोजी माळोजी महाराजांनी जे मंडप घातले ना सभा मंडप त्या मंडपात सगळेजण माणसं गेले त्याच्यानंतर त्याच्या पुढं गेले गरुड खांबाला मिठी मारली डोळे उघडू नका आम्ही बघाले सगळ्याकडं गरुड खांबाला मिठी मारली त्याच्या पुढं गेल्यानंतर आपल्या पांडुरंगाचं थोडं थोडं दर्शन दिसायला लागलं जवळ गेला वारकरी काय देवाचं रूप आहे अगोदर तोंडाला बघू नका आधी पायाकडे बघा कसं आहे ते देवाचं रूप डोळे उघडले तर नाही की कोणी आजू परत जापा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या आधी देवाच्या पायापासून आधी कुठं थांबलाय देव विटेवर थांबलेला आहे थोडं वर या गळ्यामध्ये काय आहे तुळशी माळ गळा कासे पितांबर पिवळा पितांबर नेसलेले तुळशीच्या माळी गळ्यामध्ये थोडं वर या कानामध्ये काय आहे मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कौस्तुभमणी कसा चमकालाय बघा देवाचा थोडं वर या आणि आता देवाकडे बघा तुका म्हणे माझे हेच सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने आता डोळे उघडा
झालं ना दर्शन पंढरपूरचं, झालं ना पांडुरंगाचं. मी एक सांगू, इमानदारीनं जण डोळे झाकून मन लावून चिंतन केलं, नक्की त्याला पंढरपूरला गेल्याचं पुण्य पदरामध्ये पडलं. पंढरपूरला आपण गेलो नव्हतो, फक्त मनानं गेलो होतो, पण तिथं जाऊन आल्याला पुण्य भेटलं. हे ह्याला ध्यान म्हणत असते, ध्यान, मानसिक पूजा ह्याला म्हणतात. पांडुरंगाची जर पूजा करायला गेला तर 35,000 रुपये खर्च आहे आज देवाच्या पूजेचा. कशाला तेवढी घालीत बसायचं? आमच्यासारख्या महाराज लोकांना द्या, आम्ही इथं बसून पंढरपूरला नेऊ तुम्हाला. ज्ञानोबाऱ्याचं दर्शन, ज्ञानोबाऱ्याची पूजा म्हणलं तर कमीत कमीत 5-6 हजार रुपये तरी लागतील. पण इथं बसून ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला सगळं करता येतं. एवढी ध्यानामध्ये ताकद आहे. सबीज ध्यान, निर्बीज ध्यान, देवाचे रूप किती आहेत, सगुण निर्गुणी सगळं सविस्तर वर्णन आलेले. ते मला सगळं सांगायचे, पण आज नाही, आता उद्याच्या कथेत सांगायचे. त्याच्यामुळं उद्या जर देवापासून अहंकार आला तर देवाने त्याचा अहंकार कसा घालवला. ब्रह्मदेवाला अहंकार झाला होता, आणि विष्णूमध्ये आणि शंकरामध्ये किती एक रूपता आहे. दोन्ही देव किती एक आहेत. मला वेगवेगळी उदाहरणं देऊन तुम्हाला असं जिवंत असेपर्यंत, मरेपर्यंत पटेल असं तुम्हाला मला पटवून सांगायचे. त्याच्यामुळे सगळ्यांनी असंच बहुसंख्येनं या. आज आलेत बरं, माता मैत्रिणीला घेऊन आला वाटले सगळ्या तुम्ही. उद्या बी या म्हणण्यापेक्षा उद्या येणारच आहे ते सगळे. उद्या काय हो, सोमवार आहे सगळं. आता सोमवारी भक्ती करा म्हणायची गरज नसते. कोणी बी आता महादेवाला परेशान करून ठेवते, तांब्यात पाणी, बेलाचं पान, हर हर महादेव. उद्या जागा राहणार ते आता भगवान बोलले. असंच बहुसंख्येनं या. आज कथेमध्ये सगळी श्रुती मायबाप आलात, आपल्या कथेची शोभा वाढवलात. टाईम झालेला आहे, आरती होईल. आरतीच्या पूर्वी 1-2 मिनिट भजन होईल. पण माझं सगळ्याला सांगणे, आजचं भजन खाली बसून आहे, सगळ्यांना उठून मस्त पावलं खेळून, माता मौली असतील, पुरुष मंडळी असतील, उठून पावलं खेळून भजन करायचे. भजन झाल्यानंतर आरती होईल. आजची ही झालेली दुसऱ्या दिवसाची कथेरूपी सेवा, कथेरूपी पुष्प भगवान शंकराच्या चरणी अर्पण करून शिवेला इथंच पूर्णविराम. चला भजनासाठी उठा. आरती करायला जर आपले मालक आले असतील तर जोडीनं आरती करायला काही हरकत नाही, कुणी करू शकता. नसले जरी आले तरी एकटीला बी करायला काही हरकत नाही. चला उठून उभा टाका सगळेजण, चला भजनासाठी. बम 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 भोले शिव शंकरा, उमापती महादेव धाधा तिता धाती शंकरा. पार्वती महादेव शिवशंकरा. बम बम भोले शिव शंकरा, उमापती महादेव शिव शंकरा. बम बम भोले शिवशंकरा, पार्वती महादेव शिवशंकरा. शंकर भगवान की जय, महापुराण की, नंदीश्वर भगवान की जय.